सकाळी उठून आपला गंध वगैरे लावायचा व्हिडिओ काढत होतो तर या पोरी मुद्दामून खोड्या करतात, मुद्दामून. नंतर मला, लेकीला आणि माझ्या दोन्ही पुतणीला छान छान गंध लावला. नंतर दादाची दाढी कुठं गेली म्हणून लेक चेक करत होती. दोघी खोडी चिन्ह घेऊन सूर्यनारायणाला असा नमस्कार केला आणि पहा घेतला. नंतर श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. अत्यंत मेहनतीने आज मी वाचली. श्रीकृष्ण मांस, मासे, अंडी यांचा स्वीकार करत नाहीत. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी हे मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाने याचे विधान केले आहे. इकडे या दोघी बहिणींची मस्त तयारी चालू होती. नंतर आम्ही सगळेजण छान छान नट्टापट्टा करून पप्पांच्या रिटायरमेंट कार्यक्रमासाठी मुंबईला गेलो. तिथे दादाने मराठीत भाषण केलं, पिलूने इंग्लिशमध्ये भाषण केलं आणि सानूची भाषा काय मला कळली नाही. आमच्या पप्पांचा शेतकरी, ऊसतोडणी कामगार ते मुंबईच्या बेस्टमधला प्रवासाला 31 वर्ष 10 महिन्यांनी शेवटचा स्टॉप आला आणि आता पुढचा प्रवास चालायचाच नाही का.